हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषाज किचन कट्ट्यामध्ये. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत कोल्हापुरी मिसळ. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी मोड आलेली मटकी, 1 बाउल उभा पातळ चिरलेला कांदा, 1 मध्यम आकाराचा टमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर 1 बाउल, 1 मोठा बाउल बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी सुकं खोबरं. त्याचसोबत आहे अर्धा इंच आलं. मसाल्यांमध्ये आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचे हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. आता पॅनमध्ये मी 2 थेंब तेल घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं अर्धी वाटी भाजून घेऊया. खोबरं अगदी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घेऊन कांदा आणि टमॅटो भाजून घेत आहे. कांदा आणि टमॅटोचा रंग बदलूस्तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये मी अजून 1 चमचा तेल ॲड करून 2 वाटी मटकी मोड आलेली घेतलेली आहे. मटकी पण आपल्याला तिचा वास जाऊस्तोपर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता, मी अख्ख्या रेसिपीमध्ये तेल खूप कमी वापरते कारण आता सगळेच डाएट कॉन्शियससुद्धा होत आहेत. तर मटकीमध्ये आपण 2 ते 3 चिमूट हळद घालून घेऊयात रंग बदलूस्तोपर्यंत फक्त. आणि इथे आपली मटकी आता फ्राय करून तयार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता अर्धी वाटी भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा टमॅटो घालून घेत आहे. त्याचबरोबर 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मूठही घेऊ शकता तुम्ही. अर्धा इंच आलं. हे छानपैकी आपण फिरवून घेऊया आता आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण आपलं तयार आहे. रेसिपी आवडत असेल, अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 छोटे चमचे मोहरी आणि 1 छोटे चमचे जिरे घालून घ्यायचे. जिरे छान तडतडले की 1 वाटी कांदा घालून घ्यायचा बारीक चिरलेला. कांदा आपल्याला हलकासा रंग बदलूस्तोपर्यंत, गुलाबी रंगाचा होईस्तोपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाला की ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं 1 वाटी वाटण घालून घेऊया. वाटण फार भाजायची गरज नाही कारण आधी आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले होते. आता ह्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. 2 चमचे मी कांदा लसूण मसाला वापरत आहे. अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आता हे सगळे सुके मसाले वाटणासोबत मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी ह्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे फक्त सगळे जिन्नस एकजीव होण्यासाठी. सगळे मसाले एकजीव झाले आणि ह्याला थोडीशी उकळी फुटायला लागली की ह्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया 1 चमचा आणि मग आपण ह्यामध्ये घालणार आहोत भाजून घेतलेली मटकी. आधी सुक्कच सगळं मिक्स करून घेऊया आणि मग दुसरीकडे मी पाणी उकळायला ठेवलं होतं. इथे आता मी गरम पाणी घालून घेते. लक्षात असू दे, गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे, तरच तर्रीसुद्धा छान येणार आहे आणि रस्सासुद्धा एकदम मस्त रंगाचा होणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मी आणि इथे बघा आपल्या रश्श्याला मस्त अशी उकळी फुटायला लागली. तुम्ही बघू शकता कटसुद्धा बाजूने अगदी सुंदर असं सुटत आहे. आणि आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्यामध्ये घालून घेऊया. ह्याने फ्लेवर खूप छान येणार आहे. तर तयार आहे आपल्या मिसळचा झणझणीत असा रस्सा. चला तर मग आता आपण बघूया की ह्याची प्लेटिंग कशी करायची. इथे मी 1 बाउलमध्ये आधी 1 पळी मटकी घेतलेली आहे, थोडासा रस्सा. मग ह्यामध्ये आपण भरपूर फरसाण घालूया कारण मला तर खूप फरसाण आवडतो. तर इथे मी भरपूर फरसाण घातलं आहे.
त्यानंतर इथे आता बारीक चिरलेला कांदा तर मस्त आहे. आता मेन म्हणजे आपली तर्री घालून घेऊया. परत थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा. तर इथे आपली मिसळ तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज मला सांगा. अजून कोणत्या नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.